उद्योजक कोणताही असो, मग तो उत्पादन क्षेत्रातील किंवा सेवा क्षेत्रातील, त्याला आपले उत्पादन विकण्यासाठी ग्राहकांची आवश्यकता असते. योग्य ग्राहक शोधण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. त्यासाठी आवश्यकता असते ती जाहिरातीची. यासाठी आपण राष्ट्रगीत न्यूजशी संपर्क साधू शकता किंवा तुमच्या वैयक्तिक संस्थेच्या फर्मच्या जाहिराती देण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपल्या उद्योगाला द्विगुणित करू शकता. खुनी हल्ल्यातील नगरसेविकेच्या पतीचा मृत्यू. जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या गाळ्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय. अंबा परिसराच्या पर्यटन विकास आराखड्यात समावेश करणार खासदार माने. इतर खर्चाला फाटा देत वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना दीपावलीयुक्त वस्तू भेट. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाकडून संग्रामसिंग देशमुख. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत जनजागृती रॅली संपन्न. एसटी कर्मचाऱ्यांना वेतन व बोनस तत्काळ देणार. ताज्या बातम्यांसाठी राष्ट्रगीत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, राष्ट्रगीत न्यूज मध्ये आपले स्वागत. मी राधिका शर्मा. पाहूया सविस्तर बातम्या. पूर्व वैमनस्यातून भाजपा नगरसेविकेचे पती विनायक हुक्किरे यांच्यावर कबनुरातील हॉटेल रविराज येथे शनिवारी रात्री खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. तात्काळ त्यांना सांगली सिव्हिलमध्ये दाखल करून त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र आज त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने सोमवारी पहाटे उपचारादरम्यान विनायक सुरेंद्र हुक्किरे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच जवाहरनगर भागांसह संपूर्ण इचलकरंजीत शोककळा पसरली व त्यांच्या निवासस्थानी भाजपा कार्यकर्त्यांसह अनेक कार्यकर्ते व त्यांचे समर्थक नातेवाईक मोठ्या संख्येने दाखल झाले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेल्या तिघही संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांना न्यायालयाने 15 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हुक्किरे यांचा मित्र जियाउद्दीन फकीर, यांचा भाऊ सदाम आणि मुख्य संशयित बसवराज महादेव तेली राहणार जवाहरनगर यांच्यात आर्थिक वाद होता. या वादातूनच तेली यांना विनायक यांच्यावर अशोक तमन्ना तेली आणि सुभाष तमन्ना तेली दोघे राहणार शहापूर या दोघा साथीदारांच्या मदतीने हल्ला केल्याची फिर्याद हुक्किरे यांच्या मामा श्रेनिक राजेंद्र जोके यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली होती. हुक्किरे यांच्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने छातीवर पोटावर वार झाल्याने त्यामुळे हुक्किरे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, पोलीस निरीक्षक प्रकाश निकम यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पंचगंगा स्मशानभूमीत हुक्किरे यांच्यावर शोकाकुल्य वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. इचलकरंजी येथील जलशुद्धीकरण केंद्रालगत उभारण्यात येत असलेले दुकान गाळे हे चुकीच्या पद्धतीने बसवण्यात येत आहे. सध्या दिवाळीचा सण असल्याने या संदर्भात दिवाळीनंतर बैठक घेऊन नगर परिषदेने आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी असा निर्णय सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयात आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बैठकीसाठी दुकान गाळ्या धारकांपैकी कोणीही उपस्थित नव्हते. या परिस्थितीवर योग्य तो निर्णय घेण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी या प्रश्नी सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. सकाळी आमदार आवाडे हे प्रांत कार्यालयात आले असता बैठकीसाठी कोणीच उपस्थित नसल्याचे पाहून नाराजी व्यक्त करत ते निघून गेले. त्यानंतर काही वेळाने पुनश्च आमदार आवाडे हे प्रांत कार्यालयात आले. त्यावेळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर व नायब तहसीलदार संजय गायकवाड हे उपस्थित होते. समोरच असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव या दुकानगाळ्यांचे तोंड आतील बाजूस करण्यात आले. त्यावेळेचा निर्णय लक्षात घेता सध्या जलशुद्धीकरण केंद्रालगत केले जात असलेल्या गाळ्यांचे काम नियमबाह्य आहे. आता दिवाळी सण सुरू असून या दुकान गाळ्या संदर्भात दिवाळीनंतर नगर परिषदेने बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाडे यांनी सांगितले. जैवविविधतेचा समृद्ध असा वारसा लाभलेल्या अंबा परिसराच्या शासनाच्या पर्यटन विकास आराखड्यात समावेश करणार असल्याचे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने पर्यटन आढावा बैठक प्रसंगी केले. अध्यक्षस्थानी आरोग्य व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील होते. प्रारंभी स्वागत राजेंद्र लाड यांनी केले. प्रास्ताविक तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गद्रे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून पंढरपूर येथील साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते रवी वसंत सोनार यांच्या परिवारामधील मुली व तरुणांनी फटाक्यांचा खर्च कमी करण्यासाठी संकल्प केला आहे। या कामी कुमारी रेवती, ओंकार, गौरव आणि अथर्व या सोनार बांधवांनी पुढाकार घेतला। तसेच फटाक्यांसाठी होणारा खर्चाची रक्कम सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणण्याचे ठरवले। यासाठी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी म्हणून सोनार बांधवांनी गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या दीपावलीसाठी उपयुक्त वस्तू देण्यात आल्या। पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने सोमवारी सांगली जिल्ह्यातील भाजप नेते व सांगली जिल्हा बँकचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यामुळे भाजपच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे। खानापूरचे दिवंगत माजी आमदार संतापराव देशमुख यांचे पुत्र संग्रामसिंह यांना यापूर्वी पलूस काडेगाव मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळाली होती। त्यावेळी पक्षीय आदेशानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेत विश्वजित कदम यांच्या निवडीची वाट मोकळी केली होती। संग्रामसिंह देशमुख सध्या जिल्हा बँकेत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले होते। या सर्व कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी महापालिकेने सुरू केलेले माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत आज प्रभाग क्रमांक 46 सिद्धाळा गार्डन परिसरात आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली। महापालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत नंगीवली चौकातून या जनजागृती रॅलीस सुरुवात करण्यात आली। पुढे सिद्धाळा गार्डन, कोळेकर तिकिटे मार्ग, पुन्हा नंगीवली चौकात ही रॅली आली। एसटी कर्मचाऱ्यांना लगेच 1 महिन्याचे वेतन देणार, सणासाठी कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम तात्काळ देणार आहोत, अशी परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली आहे। अजून एका पगाराची व्यवस्था दिवाळी आधी करण्याचा प्रयत्न आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी कुठलेही टोकाचे पाऊल उचलू नये। आम्ही त्यांच्या वेतनासाठी बँकाकडे कर्ज देखील मागितले आहे, असे परब यांनी सांगितले।